बोला, काय म्हणता? बंधू कुठे आहेत तुमचे? हो, तो सकाळपासून बाहेर गेलाय. आता कधी येईल माहित नाही. बोला ना. काम जोरात चाललंय की तुमचं? हो, चाललंय व्यवस्थित. या ना, मी पाणी आणते, बसा. हाताची जखम काय म्हणते? बरं आहे. त्या भाजलंय म्हणून कामं तर थांबवता यायची नाहीत ना. मला माहिती होतं तुम्ही काम अजिबात थांबवणार नाही. 100% गॅरंटी होती. तुमच्यासाठी मी हे आयुर्वेदिक पावडर आणली. जिथे लागलं तिथे लावा, बरं वाटेल अजून. किती छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवता तुम्ही. फार काळजी करता. हा, आता वाटते तुमची काळजी. हे गुलाबजल मध्ये मिक्स करा आणि त्याच्यावरती लावा, म्हणजे गार असं. अरे बापरे, बडबडणार नाही बरं का ह्याच्यानंतर. ती लावा त्याच्यावर. काय त्या दिवशी तुम्हाला जखम झाली आणि त्रास मलाच असा काळजावरच असं एकदम. काय झालं? तुम्ही रडताय का? नाही, ते काय झालंय? तुम्ही मला सांगू शकता. ऍक्च्युली तुम्ही हे म्हणालात ना, मला माझ्या नवऱ्याची आठवण आली. नवरा? खूप प्रेम होतं त्याचं माझ्यावर. फार जीव लावायचा. मला असं काही बारीक सारीक लागलं ना, त्याला काय करू काय नको असं व्हायचं. व्हायचं 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 म्हणजे नाही आता या जगात. आमच्या लग्नानंतर 1 वर्षभरात त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि व्हायचं. हे पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. वाईट झालं बरं त्याला, मी समजू शकतो. पण ह्या सगळ्यात ना तुमचा जवळचा माणूस असा लांब गेला. हे कसं काय पचवलं तुम्ही? गोपाळजी, आयुष्यात एका पॉइंट नंतर जे झालंय ते स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय नसतो आपल्याकडे. खरंय तुमचं. तुमच्या नवऱ्यानंतर सुद्धा एक माणूस आहे